माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. असंच राहू द्या. उपवास पारणे राखीला, दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणे राखीला, दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. कलावज्ञ जीवोधरार्थावतार, कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम. कलानिशवादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं. मृत्यार्थहं प्रणतपालभवाब्धिपोतम्. वंदे महापुरुष ते चरणारविंदम. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो. भीष्मद्रोणतटा जयद्रथ जला, गांधार नीलोत्पला. शैल्यग्रावहति कृपेण वहने, कर्णेन वेलाकुला. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी. सोतीर्णा खलु पांडवैरननदे, कैवर्तक केशवः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा स्वप्नदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. अतत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो निवृत्ती उदारा स्वप्नदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अतत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा स्वप्नदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. अतत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा स्वप्नदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अतत्रय जननी देवाची. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वास पारणे राखीला, दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. देहोचे सुप्रसिद्ध साधू, वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरीपत साधक. चंद्रभागा मातेप्रमाणे, इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबराय वडिलोपार्जित सेवा आपल्या घरामध्ये कशी जतन करावी याचा दाखला तुकोबरायांनी अभंगामध्ये स्पष्ट केलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे, माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. आज आपण सर्वजण मिळून दादांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी या परिवारामध्ये या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे,
वैकुंठवाशी कैलासवाशी विको कमी करा स्वर्गवाशी आदरणीय भागवत बाजीराव देवकर आदरणीय दादांचा हा द्वितीय पुण्यस्मरणाचा सोहळा बेस कमी करा. या देवकर परिवारामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी संपन्न करतोय. दादांना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 2 वर्ष पूर्ण होतात. 2 वर्षाचा कार्यकाल स्ट्रबल द्या थोडं कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळालं नाही. गेलेली माणसं कधीही माघारी येत नाहीत, पण गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाहीत. आज आपण सर्वजण मिळून सर्व पाहुणे नातेवाईक मंडळी वडीलधारी मंडळी दादांचा सर्व परिवार आज या घरामध्ये त्यांची आठवण काढतोय. मी त्यांना बघितले कुठंतरी माझी त्यांची 100% भेट झालेली आहे आणि माझी आणि त्यांची गाठ पडल्यानंतर काहीतरी बोलणं झालेलं आहे. चेहरा बघितल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं दादांना घरामध्ये त्यांच्या सौभाग्यवती कलावती आजी बरोबर आहे ना कलावती आई, मुलं घरामध्ये आदरणीय नानासाहेबजी सर, नंतर कॉन्ट्रॅक्टर आदरणीय अनिल भाऊ, आदरणीय विनोद भाऊ टाटा मोटर्समध्ये आहे, आदरणीय सुनबाई वैशालीताई शोभाताई आणि सुजाताताई, नातू प्रतीक हर्षल सौरभ स्नेहल आदित्य अथर्व, इंग्रजी इंजिनियर BA MSc नंतर इंजिनियर अमेरिकेत आहेत का तिकडल्या द्या $, आम्हाला इकडं वाटा सगळ्याला वेळ असं सर्व सुशिक्षित परिवार आहे. दादांना मुली घरामध्ये आहेत का नाही? तिन्ही मुलंच ठीक आहे. 3 मुलं त्यांच्या सुना. आता सुनांना आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी आपल्या घरामध्ये वागणूक दिली. सर्व हे सुशिक्षित कुटुंब आहे आणि मला कीर्तन करण्याचं योग आदरणीय आमचे अनिल भाऊजी देवकर भाऊंनी मला या ठिकाणी कार्यक्रमाचं दिलेलं निमंत्रण. आजही कीर्तन नाही, कीर्तनाची सेवा आहे. ठरवून केलं जातं त्याला कीर्तन म्हणावं आणि न ठरवता केली जाते त्याला सेवा म्हणावं. आपलं काय ठरलंय का? नाही ठरलं. 99% ठरवायचं नाही, 1-अर्धा% म्हणून भाऊंना धन्यवाद देतो, सर्व परिवाराला धन्यवाद देतो. आज हा कार्यक्रम करत असताना माझ्या एकट्यावर होत नाही. कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी सर्व भजनी मंडळ आज या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व भजनी मंडळासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्या अर्थी एवढे भजनी मंडळ या परिवारामध्ये गोळा झालेले आहेत त्या अर्थी या परिवाराचं 100% भजनी मंडळावर असलेलं प्रेम आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही, पण आमचे आदरणीय धर्माधिकारी महाराज आहेत, रामायणाचार्य भागवताचार्य, आदरणीय आमचे विठ्ठल महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी. आता नावं घ्यायची म्हणल्यावर कीर्तनच त्याच्यात जाईल. विनेकरी महाराज आहेत, आबा आहेत, सर्व टाळकरी मंडळी, संस्थेतले विद्यार्थी, गोड मृदंगवादक, माझे परममित्र आदरणीय हजारे महाराज, समोर बसलेले परमार्थातलं एक आपल्या भागातलं वैभव ज्यांच्या सौभाग्यवती कीर्तन करतात आमचे आदरणीय टाटे महाराज चेअरमन साहेब रामकृष्ण हरी, समोर बसलेले आमचे महाराज आहेत, आजोबा प्रमाण आहेत. एक परमार्थातलं एक उत्तुंग शिखरावर विराजमान झालेलं एक व्यक्तिमत्व. महाराजांचं नाव काय? खबाले महाराज. महाराज जे आहेत, महाराजांना धन्यवाद देतो. आता एवढे महाराज म्हणल्यावर मी कशाला मला बोलवायचं? सर्व महाराज मंडळी आणि पाठीमागं ज्यांनी मला येताना भेट झाली आमचे आदरणीय गलांडे चेअरमन साहेब रामकृष्ण हरी. या भागातलं एक परमार्थिक वैभव, एक मनमेळाव वैभव या ठिकाणी चेअरमन साहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सोबदार महाराज आहेत, आमचे आजोबा आहेत, सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. किती वाजलेत आता? 11:15. किती वाजता संपवायचं? तुम्ही म्हणसाल त्या टायमिंगला संपवू, पण जर आनंद वाढत गेला तर थोडं लांबवू.
तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही म्हटला बस करायचं तरी बस करू. पण एक 12:15 आपण या ठिकाणी 12:20 सेवा करायची. एक मला सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण सर्वांनी मिळून या कीर्तनामध्ये एकत्रित यायचं आहे. कुणीही कीर्तनातून उठून जाऊ नका, कुणीही कीर्तनामध्ये बडबड करू नका, कुणीही कीर्तनामध्ये विक्षेप करू नका. जेवढं आपल्याला भगवंताचं चिंतन करता येईल तेवढं या ठिकाणी आपण चिंतन करायचं आहे. नाव राहिले की आमचं पुंडदादा या ठिकाणी आहेत. त्यांचा भाचा इथं कीर्तनाला माझ्यासमोर उभा आहे. दादा आहेत असं. आणि सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. जेवढं मला चिंतन करता येईल तेवढं मी या ठिकाणी चिंतन करणार आहे. या कीर्तनामध्ये आज आपण सर्वजण मिळून जेवढं धर्म कार्य करता येईल तेवढं करायचं आहे. आज आपण दादांच्या स्मरणार्थ अन्नदान करावं, केलं पाहिजे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणता नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगात दुसरे कोणतेही नाही. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि अन्न उदकासारखं दान या जगामध्ये कोणतंही नाही. आज दादांच्या स्मरणार्थ अन्नदान आपण करायचं, धर्म कार्य घरामध्ये करायचं. दादांच्या स्मरणार्थ वस्त्रदान या घरामध्ये करायचं आहे. टावेल टोपी एखादं धोत्राचं पान घ्या महाराजाला. पाकिट नाही दिले तरी चालेल. असं वस्त्रदान आपण जरूर केलं पाहिजे. आणखी काय करावं? द्रव्यदान, पैसेदान, संपत्ती दान केली पाहिजेत. संपत्ती ही दानानं जगामध्ये शुद्ध होत असते. शस्त्रानं होतो क्षत्रियाचा परिचय, परमार्थानं होतो माणसाचा परिचय, त्यागाने होतो संतांचा परिचय आणि दानानं होतो श्रीमंताचा परिचय. ज्याला भगवान परमात्म्याने भरपूर धन दिलेलं आहे त्यांनी मिळवलेली संपत्ती 1/10 भगवत कार्याकरता लावायचा आहे. आज या घरामध्ये दादांनी सोन्याचा दोर काढलेला आहे. घरातील मुलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत. आडाने जरी दादा असले तरी खऱ्या अर्थाने हे सगळं कुटुंब सुशिक्षित केलं. मी आडाने राहिलोय, मला लिहिता वाचता येत नाही, पण माझं कुटुंब आडाने राहता कामा नये म्हणून सगळं कुटुंब शिक्षण मार्गाला लावलं आणि सुशिक्षित केलं. म्हणून त्यांच्या प्रीत्यार्थ आज घरामध्ये संपत्ती दान आहे आणि करावी. संपत्ती आपण चांगल्या ठिकाणी दान द्यावी, बरोबर आहे, दिली पाहिजे. पण देत असताना चांगल्या ठिकाणी द्या, पण मिळवत असताना सुद्धा चांगल्या मार्गाने मिळवा. तरी स्वधर्मा ते अतोते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते. सन्मान योगी. बाबांनो, स्वधर्माने धन कमवा. स्वधर्माने कमवलेलं धन सत्कार्याला जगामध्ये खर्च करा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन
विचारे वेच करे, उदास विचारे वेच करी. धन आपण जोडावं आणि दान द्यावं आणि नंतर काय करावं, ज्ञानदान घरामध्ये करावं. दारामध्ये कीर्तन जरूर घ्यावं. प्रत्येक वर्षातून आपल्या दारामध्ये एकदा तरी टाळ वाजले पाहिजेत. टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मोराला छंद, भोग भोगताची आटेला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद. आपल्या घरामध्ये वर्षातून कोणत्या श्रावण महिन्यामध्ये पोथी लावली पाहिजेत. कोण कोण वर्षातून श्रावण महिन्यामध्ये एकदा घरामध्ये ग्रंथ लावतात? हात वर करा. 2 रुपये बक्षीस. माझे गुरुवारी छोटे कदम माऊली देतात म्हणून म्हणलं. ग्रंथ लावले पाहिजेत. हरिविषयी ग्रंथ लावला पाहिजे. गुरुचरित्र आपल्या घरामध्ये लावलं पाहिजे. आणखी एक अर्थ सांगा ग्रंथाचं नाव. ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या घरामध्ये केलं पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी पारायण करतो पण ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. खरं ताटे महाराज, आम्ही जरी कीर्तन प्रवचन करत असलो तरी आम्हाला तरी कुठे ज्ञानेश्वरी कळाली? पण नियमाने वाचायची असते. आईचं स्वरूप लेकराला कधीही कळत नाही, तरीही ते लेकरू आईला झटे देत राहतं. त्याच्यातून त्या लेकराला दूध मिळतं. तसं ज्ञानेश्वरीच्या अक्षराला नित्य नेमाने झटे देत राहा. एक ना एक दिवस त्याच्यातून ब्रह्म अमृत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दादा, हे आपला गाणं येडा गाणं आहे, वाचा येत नाही काही, पण संस्थेत राहून मारुती स्तोत्र पूर्ण पाठ केले. हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. सतत सतत तेच करत राहणं याला अभ्यास म्हटलं जातं. हरिपाठ सतत करत राहणं. ज्ञानेश्वरीच्या 5-25 वाव्या रोज वाचल्या पाहिजेत. गाथेचे 5-25 अभंग रोज वाचले पाहिजेत. एक दिवस आपल्याला कुणीही सोडवणार नाही. याच्यातून कोण सोडवणार आहे? प्रपंचातल्या दुःखातून कोण सोडवणार आहे? फक्त ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरांचा गाथा सोडवणार आहे, बाकी कोणीही नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी आणि ज्ञानदान आपल्या घरामध्ये करावं. पारायण घरामध्ये केलं पाहिजे. गाथ्याचं पारायण आपण केलं पाहिजे. ग्रंथ आपल्या घरामध्ये लावले पाहिजेत. पोथी आपल्या घरामध्ये, मायनस झाला आवाज, प्लस करा, पोथी लावली पाहिजेत. म्हणून या परिवारानं आपल्या दादांच्या स्मरणात त्यांना दहन देता येत नाही, त्यांना पैसा देता येत नाही का? घेऊन जाता येतं का हो? एखाद्या व्यक्तीनं भरपूर दहन कमवलं आणि ते त्यांचं बरोबर घेऊन गेले नाही. ज्यांनी कमवलेलं धन त्यांना बरोबर घेऊन जाता येत नाही. आणि बरोबर जर घेऊन जाता येत असतं तर चेअरमन साहेब हे तर कोणी ठेवलं नसतं हो. ज्याचं त्याचं आपापल्या जे ते घेऊन गेले असते. एक आपल्या सगळ्यांच्या एक प्रेमानं, एक पुण्यानं आपल्याला घेऊन जाता येत नाही. मग काय करावं? त्यांच्या स्मरणार्थ इथं दान द्यावं. हिथं केलेलं दान त्यांना वरती वापरायला मिळत असतं, वरती त्यांना चालत असतं. एक मनुष्य म्हणला, महाराज भारतातले पैसे दुबईमध्ये चालत नाही आणि हिथं केलेलं दान वरती स्वर्गात कसं काय चालतं? भारतातले पैसे दुबईमध्ये चालत नाहीत, अमेरिकेमध्ये चालत नाहीत, त्याचं डॉलरमध्ये रूपांतर करावं लागतं. पण एक वस्तू अशी आहे ती भारतातही चालते, अमेरिकेमध्येही चालते आणि दुबईमध्येही चालते. कोणती वस्तू? सोनं. सोनं सगळ्या देशामध्ये चालतं. तसं परमार्थ रूपी धन हेतच खर्च करायचं आणि गेलेल्या व्यक्तीला वरती ते धन वापरायला द्यायचं. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. आहावया जतन, आहावया जतन, आहावया
मंडळासाठी टाळ्या वाजवा. परमार्थ महाधना जोडी देवाचे चरण पावया जताना हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे. आज परमार्थ रूपी धन आपण आज दादांना द्यायचं. ते धन कुठं राहतं? परमार्थ रूपी धन फुलामध्ये राहतं. जिथं विकार नाही तिथं पुण्य राहतं. आमचे गुरुवर्य वैद्य बाबा कुणी बघितले असतील, बाबा कधीच कुणाच्या पाया पडून घेत नव्हते. का? पाया पडलं की एका महिन्याचं पुण्य जो व्यक्ती पाया पडतोय त्यांना जातं बरं का. म्हणून बरेचशा महिला मंडळी मग अशी म्हणले, अहो पाया पडू द्या म्हणले, पुन्हा गावणार नाही तुम्ही, अहो पाकिट घेतल्याशिवाय नाही जाणार. असं तुम्ही एकदा आमच्या पाया पडला की आमचं एका महिन्याचं पुण्य तुम्हाला जातं. पण मोकळ्या हाताने पाया पडला की आशीर्वाद पण मोकळाच मिळतो. म्हणून देवाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, आळंदीला माऊलीकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, आणि कीर्तन झाल्यावर आमच्या पाया पडा येताना मोकळ्या हाताने यायचं नाही, 500ची नोट घेऊन यायची. सगळे बागायतदार आहेत असं. म्हणून खऱ्या अर्थाने परमार्थ रूपी धन फुलामध्ये राहतं, त्याला विकार नाही. जिथं विकार नाही तिथं पुण्य राहतं. दुकानातल्या कपड्याला विकार नाही. दुकानातले कपडे कधी दुकानदार धुतो का हो? नाही धुत, विकार नाही अजिबात. पण आपले कपडे विकार आहेत, ते खराब होतात. किती जरी एशीच्या गाडीत फिरलं ना कॉलरला मळ लागतोच. तसं किती जरी म्हटलं मी प्रपंचात काही चिटकत नाही, तरीही प्रपंचाला चिकटल्याशिवाय राहतच नाही. हे शरीररूपी भांड प्रपंचात आलंय, खरकट झालंय आपलं भांड. मग ह्याला धुण्याचं एकच साधन आहे, नामचिंतन आहे. घरातली भांडी आपल्या खरकटी झालेली आहेत. दुकानातली भांडी कधी खरकटी झालेत का हो? खरकट नाही दुकानातलं भांड, त्याला विकार नाही. तसं देवाच्या भांड्याला विकार नाही. देवाचं माझी कानोबा तुझी घोंगडी रे चांगली, आम्हा शिकालेली वांगुले रे. मग पुण्य कुठं राहतं? फुलामध्ये राहतं. हे फुल आहे. आणि मग ते फुल आपण अर्पण केलं की अन्नदानाचं, वस्त्रदानाचं, द्रव्यदानाचं, ज्ञानदानाचं पुण्य गेलेल्या व्यक्तीला अर्पण होतं आणि त्यांना उत्तम गती मिळते. उत्तमाची गती तो एक पावे. आणि मग त्यांना पुण्य मिळलं की त्यांना सुख मिळतं. पुण्याचं फळ आहे सुख, पापाचं फळ आहे दुःख. घरात जर काही अडचणी येत असतील तर आपण म्हणतो काहीतरी पाप आडवं येते. एक विनंती आहे, आता काय झालं ते होऊ द्या, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. हा, आपण काय करावं? इथून पुढे पुण्य साठवायला सुरुवात केली पाहिजे. सगळ्यात जास्त पुण्य कशाने होते? भगवंताच्या नामस्मरणाने होते. हरी मुखे म्हणा, महाराज, काताशिवाय पान रंगत नाही तसं गायनाशिवाय कीर्तन रंगत नाही.
म्हणून कीर्तनकाराकडे गायन पाहिजे, कीर्तनकाराला स्वर पाहिजे. आता काही असुरच आहेत. मी आळंदीत होतो त्यावेळेस आम्ही सकाळी 7ला माऊलींच्या मंदिरात भाषणाला उभा राहायचो. उभा राहून भजन 1 वाजेपर्यंत. साधना तुम्ही जेवढी करचाल तेवढं फळ मिळतं, जेवढी घासाल तेवढी धार लागते. गटरचं पान बरं का. जेवढं तुम्ही घासाल तेवढी धार लागते. मग घासलं पाहिजे पारमार्थात, 100% घासलं पाहिजे. आणि हे पुण्य अर्पण करायचं, त्यांना सुख मिळतं, समाधान मिळतं आणि आपल्याला आशीर्वाद देतात. नाम तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ. त्या निमित्तातून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबराय होते तरी कोण, 18 पगड जातींच्या माणसांचं जिंकलं त्यांनी मन. आयुष्यातला एकही नामचिंतनाशिवाय वाया घालवला नाही क्षण. आणि तुकोबरायांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्राच्या मातीचा पवित्र झालाय कण. या मृत्यू लोकामध्ये 7 जीव परोपकारी आहेत. परोपकारी आहे ज्यांनी समाजाला दिलेलं आहे. रविचंद्र घना वृक्ष नदी गावश्य सज्जनः एते परोपकारार्थम भुवी देवेन निर्मितः. रवी नेहमी समाजाला दिलेला आहे. रवी रवी म्हणजे दही घुसळायचे रवी नाही बरं काही ठरलं. रवी मीन्स सूर्य. हा वा, सूर्य. नेहमी समाजाला सूर्य दिलंय. जगा अधिष्ठिली प्राची, जगा राणीवा दे प्रकाशाची. सूर्याने समाजाला प्रकाश दिलेला आहे. त्या प्रकाशाचं एकही रुपया मोल सूर्याने कधी घेतलेलं नाही. आपण जी प्रकाशाची बिल कधीही मागितलं नाही, पण जे आपण घरातलं लाईट वापरतो याचं बिल मात्र आपल्याला भरावं लागतं. विजेचं बिल भरावं लागतं, तसं आपण बिल भरत नाही. शासनाला विनंती आहे बाबा तेवढं माफ करा, शेतकऱ्यांना थोडंसं होऊ द्या काहीतरी सहकार्य. सूर्याचं कधीही वीज बिल आपण भरलं नाही आणि त्याने बिचारीने कधीही आपल्याला मागितलं नाही. सूर्याला तुम्ही नमस्कार घाला अथवा घालू नका, जय हरी घाला अथवा घालू नका, राम राम घाला अथवा घालू नका, पण सूर्याने नेहमी तुम्हाला प्रकाश देत राहिलेला आहे. पण सूर्य जर 10 दिवस जर नर्मदा क्रमेला जर गेले तर काय होईल हो? अहो 1 मिनिट लाईट गेली तर किती गोंधळ उडतो. आणि सूर्यनारायण जर 10 दिवस गैरहजर राहिला तर काय गोंधळ उडेल. नवरा बायको घरामध्ये होते आणि नवरा बायकोचा नियम, पतीचा नियम, बायकोला पत्नीला रोज 5 घास चारल्याशिवाय 6वा घास पती खातच नव्हता. दोघाचा रोज नियम असायचा. आणि एक दिवशी त्यांची सासूबाईच घरी आली अहो. आणि पत्नी घरामध्ये नेहमीच्या जाग्यावर पत्नी रोज जेवाय बसायची, पती रोज 5 घास चारायची, 6वा ते खायची. हा नियम ठरला. एक दिवशी पती गावातून फिरून आल्याबरोबर संध्याकाळ झाली होती आणि नेमकी सासूबाई त्यांची त्या दिवशी घरी आली. आल्याबरोबर जिथं पत्नी जेवायला बसते ना तिथंच सासूबाई जेवायला बसल्या. हा, आणि पत्नी त्या दिवशी नेमकी पाणी आणायला गेली आणि गेल्यानंतर तो बी मोबाईल बघत आला. मोबाईल बघितला. आता तो बी नेहमीच्या जागेवर बसला. त्याला काय माहिती आहे आपला घर नंबर चुकलाय म्हणून. नेमकी सासूबाई तिथं जेवाय बसली. ताट वगैरे पत्नीनं आणून ठेवलं होतं. घास मोडला, तिकडं उचलणार तेवढ्यात लाईट गेली बघा. पहिला घास उचलला, सासूबाईला भरला. दुसरा घास भरला, सासूबाईला भरला. सासूबाई म्हणली माझ्यावर जावयाचा एवढा जीव आहे तर माझ्या लेकीवर किती जीव असेल. वैस तुझा घर नंबर चुकलाय. तो चुकीच्या जागेवर जेवाय बसली. 4-5 घास भरले, तेवढ्यात पत्नी पाणी घेऊन आली आणि म्हणली अहो तुम्ही जेवाय बसले काय. मग त्याला कळलं ही पत्नीचा आवाज आहे. मग हे तर जेवाय कोण बसले. तेवढ्यात लाईट आली बघा. मामी तुम्ही इथं कधी जेवाय बसले. म्हणली पहिल्याच घासाला बसले. आमचे गुरुवारी छोटे कदम माऊली सांगतात उदाहरण. मग चला, लाईट गेली तर एवढा गोंधळ उडतो. सूर्यनारायण जर 4 दिवस गैरहजर राहिले तर किती गोंधळ होईल. पण सूर्यनारायण नेहमी उगवतात. सूर्यनारायणाला नमस्कार केला पाहिजे. जगाला प्रकाश दिला, जगा राणीवा दे प्रकाशाची. दातृत्व प्रलाड जगामध्ये शाखा असेल सूर्यनारायण. सूर्याची पूजा करा. रथसप्तमीचा सण जवळ आलाय. कधी आहे सांगता सुरू झाली ना. हा, कधी उपास सुटायचे धरलं नाही तुम्ही. रविवारी तारीख 25. हा मी सांगतो आहे माहिती. असं
25 तारखेला रथसप्तमीचे उपवास आहेत. आणि तिथून पुढे 28 तारखेला महाग शुद्ध दशमी जगद्गुरु तुकोबरायला अनुग्रह दिन पंचमी आहे. मग दशमी आहे तिथं. दशमीच ना, चुकलं तर सांगा बरं का बाबाजी. सूर्याने नेहमी समाजाला प्रकाश दिला. रवी चंद्राने काय आम्हाला दिलं? चंद्र देत राहतो. कवळे कवळे अमृत कण चंद्राने दिले. चंद्राने शीतल प्रकाश दिला. सूर्याचा प्रकाश पोळतो पण चंद्राचा प्रकाश पोळत नाही. शारदेशे चंद्र कळे जैसे माझे अमृत कण कोवळे वेचिती मने मवाळे चकोरत लगे. चंद्राने आम्हाला शीतल प्रकाश दिला. म्हणून दुसरी गोष्ट, कवळे कवळे अमृत कण दिले आणि सर्व वनस्पतींना पौष्टता दिली. चंद्र देत राहतो. रवी चंद्रो घना. घन म्हणजे ढग. ढगाने आम्हाला काय दिलं? पाऊस दिला. ढगाने कधीही पक्षपात केला नाही. गावाच्या बाहेर लोक प्रातर्विधीला जातात आणि तिथं पाणी पडल्यानंतर उपयोगी येणार नाही, पण कधीही पक्षपात न करता ढगाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर पाण्याचा वर्षाव केला. ढग आम्हाला पाऊस देत असतो. रवी चंद्रो घना वृक्षा. झाड हे आम्हाला नेहमी देत राहतं. झाडाने कधीही पक्षपात केला नाही. झाड आपण आपल्या दारामध्ये एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. आज दादांच्या स्मरणात एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसं गाडी लावायला जागा शोधतात, तसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाड लावायला जागा शोधली पाहिजे. गेल्या कोरोनाच्या काळामध्ये मी सोलापूरला कीर्तनाला गेलो, असं सांगितलं, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. एका माणसाचा फोन आला, महाराज तुमचं ऐकून 2 एकर झाडं लावली, मला पोलीस कस्टडी झाली. म्हणलं कोणती लावली? म्हणलं गांजेची लावली. आंब्याचं लावा, चिक्कूचं लावा, सीताफळाचं झाड कोणतंही लावलं पाहिजे. परोपकारी आहे. झाडाला दगड मारा, 2 आंब्याच्या कैऱ्या झाड बक्षीस आम्हाला देत असतं. खंडावया घाव घाली का लावणे जयने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाडाची मुळी वायपट जात नाही. झाडाची मुळी उपयोगाला येते. झाडाची पानं उपयोगाला येतात. झाडाची खोडं उपयोगाला येतात. झाडाच्या फांद्या उपयोगाला येतात. काहीच वायपट नाही जात झाडाचं. झाडाची मुळी उपयोगाला येते. बिलायताच्या झाडाची मुळी आणा, उपटा, त्याचे 4 तुकडे करा, शिला, 1 ग्लासभर पाण्यामध्ये उकळायला ठेवा, 1 कपभर पाणी उकळून करा आणि ती पाणी गाळून घ्या, प्या. कसलाही पोटातला मूतखडा असेल, किडनी स्टोन असेल, पडून जातो. आपली कावीळही पोटातली कमी होत असते. हे झाड आम्हाला परोपकारी आहे. मुळी वायपट जात नाही. झाडाची खोडं वायपट जात नाही. त्याच्या फळ्या केल्या जातात. आपल्या घराला दारं केली जातात. पानं उपयोगी येतात. अनेक पानांवरती ज्ञानेश्वरी सारखे पवित्र ग्रंथ झाडांच्या पानापासून तयार केले. म्हणून झाड हे जगामध्ये परोपकारी आहे. झाड आपण लावलं पाहिजे. वृक्षवले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवले आम्हा सोय रे वनचरे. पक्षिणी सोसोरे आळावे ते, पक्षिणी सोसोरे आळावे ते, वृक्षवले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवले आम्हा सोय रे वनचरे. झाड परोपकारी आहे. रवी चंद्रो घाना वृक्षा. नदी परोपकारी आहे. नदीमध्ये आलेले खास कळगे भरल्याशिवाय नदी कधीही पुढे जात नाही. नदीच्या काठाला वसलेलं गाव त्यांनाही खऱ्या अर्थाने पाणी देण्याचं काम नदीनं केलं. आणखी काय केलं? आपल्या सगळ्या जगातल्या लोकांचं पाप नाहीच करण्याचं काम जगामध्ये नदीनं केलं. म्हणून गंगा, भीमा, चंद्रभागा, कावेरी, नीरा या नद्या आहेत. या नदीमध्ये आपण स्नान केलं पाहिजे. फेडित पाप ताप ओखित तिरीचे पादक, समुद्रा जाय आपे आप गंगेचे जैसे. गंगा नदी आहे. आपलं काय करते? सगळ्यांचं पाप ताप म्हणजे दुःख नाहीस करण्याचं काम गंगेनं केलं. गंगा गंगेत्य ब्रुयात योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पाप्य व्यो विष्णु लोकम स गच्छति.
आमचे गुरुवर्य वैद्य बाबा श्लोक म्हणायचे, गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू. आपण गंगेचं स्नान केलं पाहिजे. कुंभमेळा नाशिकला आहे, गोदावरीचं स्नान करायला जावा, केलं पाहिजे. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी संगम आहे. कोणत्या कोणत्या नद्यांचा? प्रयागला कोण गेलं नाही का? गंगा यमुना सरस्वती. मग बोला की काय केस करतोय वय? हा, गंगा यमुना सरस्वती. खरंच सरस्वती तिथं आहे का हो? हा, सरस्वती गुप्त आहे. सरस्वती तिथं नाही. सरस्वती जमिनीतून वाहते, अंतराळातून वाहते. म्हणून माणसं होल डोंगराव घेतल्यावर सुद्धा भाग्यवानाला पाणी लागतंय. समजायचं सरस्वती प्रसन्न झाली. हा, सरस्वती ही गुप्त आहे, जमिनीतून आतून वाहते. मग डोंगराव सुद्धा पाणी लागतं का? तिथं सरस्वती प्रसन्न झालेली आहे. तिथं स्नान आपण जरूर केलं पाहिजे. चंद्रभागेचं स्नान नदी आम्हाला देत राहते. परोपकारी नदी आहे. आणि नाही नदीचं स्नान घडलं तरी कमीत कमी घरामध्ये आपण त्या गंगेचं नाही स्नान घडलं तरी कमीत कमी गंगा गंगा तरी म्हटलं पाहिजे. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाती गंगा, सकळ पापे जाती गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाते भंगा. दृष्टे पडता ब्रह्मगिरी, त्यासे नाही यमपुरी. ब्रह्मगिरीचे प्रदर्शन आहे. ज्यांनी केले ते खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत. निवृत्ती दादांची ब्रह्मगिरीची परवा झाली, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. म्हणून नदी परोपकारी आहे. गावश्य सज्जन हा 6वा आहे. गाय पवित्र आहे. गाय दातृत्व प्रधान आहे. गाईचं काहीच वाईपट नाही दादा जात. गाईचं दूध पवित्र आहे. गाईचं शेण पवित्र आहे. गाईचं गोमूत्र पवित्र आहे. गाईचं कातड पवित्र आहे. गाईचं शेण उपयोगी पडतं. गाईचं काहीच वाईपट जात नाही आणि माणसाचं काहीच उपयोगी पडत नाही. हा बरोबर आहे. इतका फरक आहे म्हणजे फरकच आहे. गाईचं दूध पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पाशी त्वचेच्या पदराड हे आवेचे ऋण गोचिड अशुद्ध काय सेवती. गाईचं दूध पवित्र आहे. काही पदार्थ पवित्र आहेत पण गोड नाहीत. काही पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाहीत. काही पदार्थ गोडही नाहीत आणि पवित्रही नाही. आणि काही पदार्थ गोडही आहेत आणि पवित्रही आहेत. काही पदार्थ गोडही नाहीत आणि पवित्रही नाही. असा एखादा पदार्थ सांगा, 2 रुपये बक्षीस देतो. दारू पवित्र आहे काय? बरोबर सांगितलं राव. दारू पवित्रही नाही आणि गोडही नाही तरी तुम्ही रोज संध्याकाळी फोन करून महाराजाला नाही मित्रमंडळीला बोलत आणि रोज चला गलास घेऊ आपण म्हणता. एक हात जोडून विनंती करू, पाया पडतो तुमच्या. एक मुलगा म्हणून एक विनंती करतो, व्यसन कधीच करू नका. इकडं कोण करत नाही. आज बराचसा समाज व्यसनाला लागलाय. आज 25-20 वर्षाची तरुण मुलं दारू पिताना पाहिलेत.
25-25 वर्षाची 20-20 मुलं जोबा केसरी विमल खाताना पाहिलेले आहेत. कालांतराने त्यांचा खाकानाच होणार आहे. हा, सगळं मिळेल तुम्हाला, पैसा मिळेल, धन मिळेल, शेती मिळेल, संपत्ती मिळेल, पत्नी रुसून माहेरला गेली, पण एक गोष्ट तुम्हाला आयुष्यात कधीही मिळणार नाही. लाईफ इज अ नॉट वन्स मोर. मानवी जीवन हे माणसाला पुन्हा आयुष्यात कधीही मिळणार नाही. म्हणून एक विनंती आहे, मिळालेल्या संधीचं सोनं करा. देवे देला दे भजना गोमटा, देवे देला दे भजना गोमटा, देवे दिला दे भजना गोमाता, देवे दिला दे भजना गोमाता, भजना गोमाता, देवे दिला दे भजना गोमाता, देवे दिला दे भजना गोमाता, देवे दिला दे भजना. वा, सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. छान. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने देह भजनासाठी दिलाय. मांस पवित्रही नाही आणि गोडही नाही, दारू पवित्रही नाही आणि गोडही नाही. म्हणून मांसाहार कधीही करू नका. पाया पडून विनंती आहे, महाराज सगळं सांगा. तुम्हाला काय पाकिट कमी आहे का? तुम्हाला काय पाहिजे काय कमी असेल तर ते सांगा, देतो, पण आम्हाला तेवढं सांगू नका महाराज. हा, दारू पवित्रही नाही, गोडही नाही, मांस पवित्रही नाही आणि गोडही नाही. काही पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाहीत. हॉटेलचे पदार्थ गोड आहेत, खाताना मजा वाटते पण पवित्र नाहीत. आता ते करणारच कसा असतो ते काय माहित नाही अजिबात. हा, लय गडबड असल्यामुळे ते करते तिथे. चला असू द्या, अजिबात पवित्र नाहीत. काय त्या हॉटेलच्या पदार्थाचे नाव आहेत? सँडविच. विठू भाऊ एखादं नाव सांग. मित्र आहेत ते. फालुदा, आप्पा, उत्ताप्पा, चायनीज. आळंदीला जा बरोबर सांगता की हवा लागेल याची. अवघड आहे. हॉटेलचे पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाहीत. पण काही पदार्थ गोडही आहेत आणि पवित्रही आहेत. गाईचं दूध पवित्रही आहे, गोडही आहे, आणि भगवंताचं नाव पवित्रही आहे आणि गोडही आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. भगवंताचं नाव गोड आहे. म्हणून गायीनं आम्हाला काय दिलं? पवित्र दूध दिलं. गायीच्या शेणात लक्ष्मी आहे, गायीच्या गोमूत्रात गंगा आहे. गायीचं दर्शन घेताना पाठीमागून दर्शन घ्यायचं, पवित्र आहे, पुढून घ्यायचं नाही. म्हणून गायी पवित्र आहे. गायी आपल्या दारातलं सगळे दोष निवृत्त करते. म्हणून गाय पाळा, कोंबड्या पाळू नका. तुम्ही गायीचं दूध जास्त काळ पिता का आपल्या आईचं दूध जास्त काळ पिता हो? गायीचं. खरं सांगा, जिच्यापासून आपला जन्म झालाय तिचंच दूध पिण्याचा आपल्याला अधिकार आहे. दुसऱ्या आईचं दूध पिण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण गाय दातृत्ववान प्राणी आहे. आपल्या स्वतःच्या वासरालाही गाय दूध देते आणि घरातल्या वासरालाही दूध देते. खऱ्या अर्थाने दातृत्ववान प्राणी आहे. ज्याचे द्वारी गायीचे पाय,
त्याचे द्वारी विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्यांचे पाय, दारात जाताच बरे पाय. कधी कधी आम्ही कीर्तनाला गेल्यावर कोंबडा आमच्या समोर येतो आणि बाग देतो, कॉक कॉक कॉक, जणू काय आमच्या स्वागताला ठेवलाय. म्हणून शक्यतो कोंबड्या पाळू नका, विनंती. विठ्ठल काय दातृत्ववान प्राणी. आणि शेवटी संत गावश्य सज्जनाहा, संत दातृत्ववान आहेत. कोणते संत दातृत्ववान आहेत? गातला दुकान देती आली असे दान, जगद्गुरु तुकोबराय. मग या तुकोबरायांनी आम्हाला काय दिलं? पंचमवेद गाथा दिला. ज्ञानोबरायांनी काय दिलं? ज्ञानेश्वरी दिली. नाथबाबांनी काय दिलं? भागवत दिलं. सर्व संत महात्म्यांनी आम्हाला दिलेलं आहे. स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं तुकोबरायांनी. 96 कोळी मराठा तुकोबराय, पण 14 टाळकऱ्यापैकी 7 टाळकरी ब्राह्मण होते. हे मराठी माणसांचा पुरुषार्थ तुकोबरायांनी करून ठेवला. काय ताकद आहे. तुकोबरायांनी काय दिलं? गाथा दिला. आणि गाथा तुकोबरायांनी लिहिला, मान्य आहे. पण ते लिहित तुकोबरायांनी आपल्या आळंदी पंढरपूरची वारी कधी सोडली नाही. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरांनी ही नगुडी, पंढरपुरांनी ही नगुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुण वेधिले. तुकोबरायांनी वारी केली, वडिलोपार्जित वारी केली. घरामध्ये वडिलोपार्जित वारी करताना मूळ पुरुष विश्वंभर बाबा आहेत. विश्वंभर बाबांना 2 मुलं, हरी आणि मुकुंद. खऱ्या अर्थाने हरी मरण, बरोबर आहे ना? हरी आणि मुकुंद. त्याच्यामध्ये हरी मुलगा आहे, त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठलाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे पदाशी बुवा. पदाशी मुलाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे शंकर. शंकरला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कानया. कानयाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे भोल्लोबा. भोल्लोबाला बरेच दिवस झालं पोटी संतान नव्हतं. आणि खरं उशिराच व्हायला पाहिजे. उशिरा झालं की किंमत कळते. ज्याला वर्षाला होतात त्यांना त्याची किंमत कळत नाही. ज्यांना मुलं होत नाही त्यांना त्याचं महत्त्व विचारा. राजा दशरथ रोज गुलाबजाम घरामध्ये खायचा, पण पाष्टीमध्ये ऊस तोडाय आलेल्या लोकांकडे बघायचे. आणि बरेचसे म्हणजे कुत्री पाष्टीमध्ये बसायची, वेलेली असायची, तिला पिलं जवळ असायची. पिलं आईला पेत असताना पाष्टीतली कुत्री बघितली की दशरथ राजाला दुःख व्हायचं. का? त्या कुत्रीला 12 पिलं आहेत, मला एक बी पिलो नाही यावं. वर्णन आलेलं आहे दशरथ राजा. शेवटी भगवंताने दशरथ राजाला पोटी संतान दिलं. ज्याला होत नाही त्याला त्याचं महत्त्व विचारा. ज्याला वर्षाला होतात त्याला त्याचं महत्त्व कळत नाही. बरेच दिवस झालं बोललो मला पोटी संतान नव्हतं, पण मागायचं काही नाही. काही मागणे हे अमानोचित, वडिलांची रीत जाणत असो. परंतु भगवान परमात्म्याने बोललो मला 3 पुत्र दिले. पहिले सावजी, दुसरे तुकोबराय आणि तिसरे कानोबराय. सावजी मोठे झाले, प्रपंचात येताना सांगितलं मला ह्याच्यात रसच नाही अजिबात. महादेवाचा अवतार होता, वैराग्यवान होते. तुकारामच्या जवळ आले, सांगितलं बोल्लोबांनी, तुकाराम अरे प्रपंचाचा गाडा घेतो का? आता मला वय झालंय, मला थकल्यासारखं वाटतंय. उशिरा मुलं झाले की आई वडील थकत असतात, म्हातारी होत असतात. मग सांगितलं जपतो मी सगळं तुकोबरायांच्या हातात प्रपंचात देऊन टाकला. तुम्ही बी एकदा देऊन टाकावं सगळं त्यांच्या हातात. तुमची देवासारखी आम्ही पूजा करू का नाही बघा. आणि तिथंच मध्ये तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही. मग ती बी देतं ठेवून मध्ये. एकदा देऊन टाक. तुम्ही 100% आमच्यावर विश्वास टाका. नाही प्रामाणिकपणे जर आम्ही प्रपंच केला तर आम्ही पांडुरंगाचं नाव सांगणार नाही. काय टाळ्या वाजवत आहे? देऊन टाका. सौरभले महाराज दिलाय. असं चला एकदा देऊन टाकला पाहिजे. तिजोरीच्या चाव्या सगळ्या देऊन टाका. तसं बोल्लोबांनी सगळं देऊन टाकलं. बोल्लोबांची वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर लीन झाली. आणि तुकोबराय पंढरपूरला आले. पांडुरंगा सगळं मला मिळालंय, मला धन मिळालं, संपत्ती मिळाली, पण त्याच्याबरोबर तुमच्या चरणाची सेवा सुद्धा मला मिळाली. आपले आई वडील मुलाच्या नावानं शेतीचा सातबारा करतात. आपले आई वडील सगळी प्रॉपर्टी धनाची मुलाच्या नावानं करतात. जेवढं काही संपत्ती आहे ती सगळी करतात. पण त्याच्याबरोबर आपली वडिलोपार्जित तुळशीची माळ सुद्धा आपण मुलाला देऊन टाकली पाहिजे. आता कर्नाटक भागात मी कीर्तनाला जातो कधी कधी. काही शिष्य मी तिथं तयार केलेले आहेत. तिथं एखादा व्यक्ती गेला, मी ज्यांना माळ घातली तिथं गेला की आम्ही मैतीला जातो तिथं. मग तिथं गेलं की त्यांच्या गळ्यातली माळ काढायची आणि पुढं त्यांच्या मुलांच्या गळ्यामध्ये घालायची, त्यांना शिष्य बनवायचं आणि माघारी यायचं. आम्ही एका ठिकाणी गेलो, वडिलांच्या गळ्यातली माळ काढली. एक 4-5 मुलं तिथं. म्हणलं माळ घ्या.
म्हटले महाराज नको, तुमचे तुम्हालाच राहू द्यावं. म्हणजे शेतीचा सातबाऱ्याची जमीन तुम्हाला चालते, बँकेतले सगळे धन तुम्हाला चालते, आणि माळ म्हणलं की महाराज घेऊन टाका तुम्हाला, असं नाही. जे काही परंपरेने आहे ते दिलं, आपलं पुढं घेतलं पाहिजे. घरामध्ये जगदंबेचं ताट असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावर ताट होतं बरं का, गळ्यामध्ये त्यांच्या कवड्याच्या माळा गळ्यामध्ये होत्या. जगदंबा म्हटल्याशिवाय कोणतंही काम घरामध्ये करत नव्हते शिवराय. आई जगदंबेची भवानीची सेवा केली शिवरायांनी. भोप्याचा ड्रेस अंगावर वेश धारण केला. काय ताकद होते शिवरायांचं जीवन, एक निर्मळ निष्कलंक शिवरायांचं जीवन. आई जगदंबेची सेवा केली आणि हातावर 5 घर जोगवा मागितल्याशिवाय जेवतच नव्हते. ही आई जगदंबेने तुकोबरायला दिलेला, शिवाजी महाराजांना दिलेला प्रसाद आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. आता नाही म्हणत मी. मग तिथून पुढे तुकोबराय आले, सांगितलं पांडुरंगा तुम्ही मला ही सेवा दिली, तुम्ही मला चाकरी दिली, ही तुमच्या चरणाची सेवा माझ्या वडिलांची मिरासी आहे. याचं उत्तर पहिल्या चरणावर. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलांचे मिरासी गा तुझी चरण देवा, राखेला दारवंटा, राखेला दारवंटा, उपवास पारणे, राखेला दारवंटा, उपवास पारणे, राखेला दारवंटा, उपवास पारणे, राखेला दारवंटा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझे चरणा सेवा पांडुरंगा, तेरे नाम. या गाण्यावर चाल बसवली त्यांनी. असं 2008 साली निघालेला सिनेमा आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले महाराज, तुकोबराय म्हणाले पांडुरंगाला, पांडुरंगा हे तुमच्या चरणाची सेवा, ही माझ्या वडिलोपार्जित चरणाची सेवा आहे. तुमच्याच आशीर्वादानं मी या मृत्यूलोकात जन्माला आलोय. तुकोबराय महान संत बनले. एक तुकोबरायांनी आयुष्यामध्ये कधीही एक भगवंताचं नाम चिंतन सोडून बाकी काहीही केलं नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडी, विठ्ठल 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 विठ्ठल. सतत तुकोबरायांनी नामस्मरण केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोराडेश्वर डोंगर, तिन्ही डोंगरावर जायचे आणि भजन करायचे, अभंग लेखनाचं काम करायचं. इथं समोर
आमचे बारवकर महाराज आहेत, त्यांच्या मुलांनी गाथा पाठ केलाय. सोपं नाही बरं, काही सोपं नाही, अवघड आहे, खूप खूप कठीण काम आहे. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे याचे बळ. धन्य माता पिता ताईच्या तुमच्या आदल्या जन्मातलं काहीतरी पुण्य उदयाला आलं म्हणून तुकोबरायांच्या गाथा तुमच्या मुलांनी पाठ केला. आमची मुलं ते काय बोटात पाणी वत्ते देव. अहो नाही कोण वतत बघा इकडे, माझ्याकडे विश्वासच नाही राहिला. असं सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून आम्ही कारखानाच टाकलाय. साधा मुलगा टाकायचा आणि चांगला मुलगा तयार करून बाहेर काढायचा. हा हुशार गवंडी तोच. एखादा दगड कुठं जर थाराला बसत नसेल त्याला घडवतो आणि व्यवस्थित घडवून थाराला लावतो. तसं जरी काही येत नसलं तरी व्यवस्थित त्यांना घडवायचं आणि चांगल्या मार्गाला त्यांना लावायचं. हा जोग महाराजांचा आशीर्वाद आहे. मग तुकोबरायांनी रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर या डोंगरावरती तुकोबरायांनी भजन केलं. देवाचं दर्शन होण्यासाठी तुकोबरायांनी 7 दिवस अनुष्ठान केलं. देवा एक तर तुझं दर्शन नाही तरी मरण तरी. 7 दिवस अनुष्ठान केलं. पांडुरंग 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 पांडुरंग. अनेक त्या डोंगरामध्ये विंचू, सर्प, वाघ, चित्ते आहेत. पण तुकोबराय बसले अनुष्ठानाला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, 5वा दिवस गेला. अन्न पाण्याचा त्याग केला. आपल्याला एक एकादशी असले तरी म्हणतंय दमच निघत नाही. अहो संध्याकाळपर्यंत 1.5 किलो खिचडी, 1 डझन केळं, अर्धा किलो सफरचंद, तरी बायकोला म्हणते अगं पोटच भरलं नाही. हा मी आता एकादशी निर्जला करायची ठरवलेलं आहे. अजिबात काही खायचं नाही आणि काही प्यायचं नाही. म्हणजे पाणी बरं का, हा पाणी सुद्धा प्यायचं नाही. निर्जला एकादशी करायची. गेल्या 15 दिवसामध्ये व्हॉट्सअपला एक बातमी आली होती. एक बाहेरच्या शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलंय, वारकरी जे 15 दिवसाचे एकादशीचा उपवास करतात, निर्जला उपवास करतात, त्यांचं बरोबर आहे. त्यांनी असं सिद्ध केलंय, जर 15 दिवसातून एक एकादशीचा, निर्जला एकादशीचा जर उपवास केला, पाणी सुद्धा घ्यायचं नाही, काही खायचं नाही, तर 1 दिवस उपवास केला तर आपल्या पोटातले सगळे कॅन्सरचे विषाणू मरून जातात. हे आबाजी तुम्ही बघितले बी असेल व्हॉट्सअपला वगैरे, मी स्टेटसला ठेवलं होतं ते. म्हणून एक विनंती आहे, 15 दिवसा माझी एक एकादशी येते, ते 15 दिवसातली एक एकादशीचा उपवास करावा. 7 दिवस तुकोबरायांनी अनुष्ठान केलं देवाच्या भेटीसाठी. देव 100% आले, भेटले, देवाने आशीर्वाद दिला. खऱ्या अर्थाने तुकोबराय 2 महिने घरी झाली नाहीत. नामचिंतन सोडलं नाही त्यांनी. जिजामाऊलीनं विचार केला, महाराज घरी का येत नाहीत. एक दिवशी 5 मिनिटात उरकतो, बोलू नका, गडबड करू नका. पाठीमागं बोलतात बघा त्या आचार्यापाशी, बोलू नका, आमचं नुकसान करू नका. भजनी विक्षेप तेची पै मरण. तुकोबराय 2 महिने घरी चाली नाहीत अजिबात. डोंगरावरच राहायचे. तिथंच कुणी आणून दिलं तर खायचे, नाहीतर तिथंच झोपायचे. आणि सहज इंद्रायणीवर स्नानाला सकाळी आल्याबरोबर जिजामाऊली तिथं पाणी भरायला हांडा घेऊन आल्या आणि दोघाची भेट झाली, नवरा बायकोची, जिजामाऊलीची आणि तुकोबरायांची. जिजामाऊलीनं दोतारच धरला. महाराज चला की घरी, आहो पाया पडते, चला घरी, चला घरी पाया पडते, तुम्ही असल्याशिवाय करमत नाही. म्हणजे भांडायला वय. सकाळ उठलं की कुठली आरती म्हणायची हो, संध्याकाळची आरती, ठीक असू द्या. पण भांडणामध्ये प्रेम वाढतं बरं का. घरी गेल्यावर रोज भांडणं, म्हणजे मी काय भांडणाला वय आलोय असं नाही बरं का. भांडणामध्ये प्रेम वाढतं. जिजे मी घरी येऊन काय करू, अगं काय सुद्धा घरात शिल्लक राहिलं नाही, सगळं देवानी हिरावून घेतलंय. पण महाराज चला घरी, पाया पडते, चला घरी. जिजे मी येतो घरी, पण एक आठवी येतो. मी सांगितलं तसं ऐकलं तरच घरी येतो. आजपर्यंत मी ऐकलंय तुझं, आता तुला माझं ऐकावं लागेल. काय ऐकलंच नव्हतं तुकाराम महाराजांनी, नाही ऐकलं नव्हतं. हा जिजे मी पांडुरंग परमात्म्याचं जमीन केली होती. 80 रुपये ठोक्याने जमीन केली होती. आवाज 10 रुपये ठोका दिलेला आहे, 70 रुपये कर्ज राहिले. आणि त्या पांडुरंगाने सारगात तगादा लावलाय, तुकाराम महाराज माझं 70 रुपये कर्ज देऊन टाका. 10 रुपये काय काय दिलेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ज्याच्या त्याच्या कामाला लावलेत. कानाने त्याची कीर्ती ऐकतो, तोंडाने त्याचं भजन करतो, डोळ्याने त्याचं रूप पाहतो, हाताने त्याची टाळी वाजवतो आणि डोकं त्याच्या चरणावर टेकवतो,
पायाने त्याची तीर्थयात्रा करतो. हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय सगळे ज्याच्या त्याच्या कामाला लावलेत. जिजे 10 रुपये दिलेत, 70 रुपये राहिले. आणि त्या तुकाराम महाराजांनी सारखा तगादा लावलाय. तुकाराम महाराज माझं कर्ज देऊन टाका. बोल जिजे, तुझा नवरा कर्जातून मुक्त व्हावा असं वाटतंय का नाही? हो ना महाराज. मग जिजे एक कर, घरात जेवढं आहे ना तेवढं सगळं गावातल्या देवगावातल्या लोकांना दान देऊन टाक. आणि मी काय खाऊ? कर पांडुरंग परमात्म्याचं चिंतन, त्याच्या पायाचं चिंतन कर. तुला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. अरे गर्भात असलेलं बाळ त्याचीही अन्न पाण्याची व्यवस्था पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा करतो. पाषाणामध्ये बसलेला बेडूक आहे त्याची सुद्धा अन्न पाण्याची व्यवस्था भगवान परमात्मा करतो. घाल त्या परमात्म्यावर भार, काय नाही तुला आयुष्यात कमी पडणार. आणि पोरं बाळ काय खातेली झालीच नाहीत म्हणून समज. गुरढोर मिली. कर परमात्म्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या जीवनाचं चिंतन, पायाचं चिंतन. आयुष्यामध्ये तेच आपल्या बरोबर येणार आहे, बाकी काहीच येणार नाही. करते महाराज पण घरी चला पाया पडते. ठीक आहे, दोघंही घरी आले, तुळशीपाशी बसले. जिजाबाईला म्हैस वडिलांनी दिली होती दूध खायला. हा, ती म्हण होती पहिले जावायला म्हैस द्यावा लागते. म्हैस दिली होती. जिजाबाई धार काढाय गेली. संध्याकाळी टायमिंग झालेलं असतं, शेण काढाय गेली. जिजे मी सांगितले ना तुला भजन करायचं, नामस्मरण कर. बशीत अजिबात जायचं नाही, माझं ऐकायचं नाही तर मी निघालो मग डोंगरावर. कोर्टात न जाता घटस्फोट. हा, नाहीतर तू तुझी मोकळी, मी माझा मोकळा. थांबते महाराज, करते महाराज भजन. खरंच त्या दिवशी तो जिजामाऊलीचा खरंच देवाविषयी वैर पूर्ण मावळलं होतं. गुडघ्यामध्ये डोकं घातलं. पांडुरंग परमात्म्याचं चिंतन जिजामाऊलीनं रात्रभर केलं. पांडुरंग 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जिजामाऊलीनं संध्याकाळी कीर्तन ऐकलं, देवाचं नामस्मरण केलं, पांडुरंगाच्या पायाचं चिंतन केलं, काकडा केला. सकाळी जिजामाऊली उठली, गंगेचं स्नान केलं. तुकाराम महाराज उठले, गंगेचं स्नान केलं, देवपूजा केली, घरात आले. पांडुरंगाच घरात मंदिर होतं. चहा पिले का नाही मला काही माहिती नाही, त्यावेळेस होता का नव्हता ओळखतो, काळजी करू नका. फक्त ऐका, एकच दृष्टांत सांगणार आहे. संत चरित्र फार महत्वाचं ऐकलं पाहिजे आपण. मी सगळं तुकोबऱ्यांचं चरित्र पाठ केलंय. 5 दिवस 10 दिवस म्हणलं तर सांगू शकतोय असं. आणि जिजामाऊली सांगितलं, जिजे आपलं दोघांचं ठरलंय. काल काय ठरलंय? दे देऊन सगळं गावातल्या लोकांना वाटून टाक. पांडुरंग परमात्म्याने ठरलेलं आहे. शब्दाला जाग जिजे. महाराजांनी जवळ बोलवलं आणि जिजामाऊलीने सांगितलं, सोडा संकल्प. संकल्प सोडला. ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मतेन गंतव्य ब्रह्मकर्म. आणि गावात एकच जिजामाऊलीने उभा राहून आरोल दिली, ज्याला जे पाहिजे त्यांनी घरातलं सगळं घेऊन जावा. आणि मग माणसं देहो गावातली पळत आली. कोणी घर अगदी धुवून काढलं, कोणी भांडी नेली, कोणी कपडे नेले, कोणी धनधान्य नेलं, कोणी गुरं सोडून नेली, कोणी वासरं सोडून नेली, कोणी म्हैस सोडली. सगळं 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 घर धुवून काढलं, फुकाट गावलं. फुकाट म्हणलं की सगळं सगळं घेऊन गेले. संन्याशाला कळालं, तुकाराम महाराजांनी सगळं दान दिलंय. संन्याशी येईपर्यंत घरामध्ये काही शिल्लक राहिलं नाही, फक्त चुलीत राख शिल्लक राहिली होती. एक जण म्हणला, घ्याला का अंगाला लावाय उपयोगी पडत. महाराज चुलीत राख सुद्धा शिल्लक राहिली नाही. तुकोबऱ्यांच्या घरातला राख सुद्धा परमार्थ ठरला. राख सुद्धा परमार्थ ठरला. काय ताकद आहे महाराजांचं. आणि शेवटी नामचिंतन झालं, सगळं देऊन टाकलं. फक्त एक तारेवर लुगडं वाळं घातलं होतं जिजामाऊलीचं. रोज एकच पेळून घालायचं. पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी जा भिकारणीचं रूप धारण करा आणि तेवढं साडी पण घेऊन ये.
रुक्मिणी आईसाहेब खाली आल्या आणि जिजामाऊलीला सांगितलं, जिजे अगं तेवढं लुगडं दे की माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे. नाही देणार म्हणली. नवऱ्यानं मेल्यामुळे त्यानं कधी घेतलं नाही. जिजामाऊलीचे भाव एवढे श्रीमंत होते, 3,500 एकर जमीन आप्पाजी गुळव्यांची होती, पण भावापुढं कधीही पदर पसरला नाही. बिचार नाही, स्वाभिमानी होती. ज्या दिवशी दिली त्या दिवशी मिली, कधीही भावाच्या समोर पदर पसरला नाही. नाही पसरला जिजामाऊलीनं. नाही दिलं रुक्मिणीला. रुक्मिणी म्हणली मी बी घेतल्याशिवाय जाणारच नाही. जिजामाऊली आज जाऊन बसली. तेवढ्यात तुकाराम महाराजांनी ओळखलं, बहुतेक देत नाही. हळूच घराच्या मागणं लपत लपत गेले. हळूच तारवलं, लुगडं वडलं आणि त्या बेकारणीला देऊन टाकलं. म्हणजे ध्यान ठेवा बरं काय, देऊन टाकलं. हा, पोरं पळत आली तुकोबरायांची आणि म्हणत जिजाका जिजाका, बाबांनी साडी बी देऊन टाकली भिकारीला. मग तळपायच्या मस्तकाला गेली. म्हणली या काळ्याचं एकच रात्र चिंतन केलं, घरात राख सुद्धा शिल्लक राहिली नाही. सगळं सगळं धुवून काढलंय. समोर दगडच होता, एवढा दगड उचलला आणि पळतच गेली. काळ्या तुझं पायच ठेवीत नाही. माझ्या संसाराची राख रांगोळी केली. आज माझं वाटोळ झालंय. उद्या तुझ्या पायाचं कोण चिंतन करेल त्याचं वाटोळ हो नाही म्हणून तुझं पायच फोडून टाकते. दुसऱ्याच तरी वाटोळ झालं नाही पाहिजे. हा, जिजामाऊली पळतच गेली. दगड उचलून म्हणली पायच फोडते. नंगे को खुदा भी डरे हे. भगवान परमात्मा घाबरले घाबरले. लट 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 विटेवर उभा राहिले, घाबरायला लागले. तेवढ्यात रुक्मिणीवर म्हणले, रुक्मिणी अगं बघ ना, ती जिजाका मला दगड घेऊन माझ्या पायावर आली, मला मारायला आली, माझं पाय फोडायला आली. रुक्मिणी जाग जा. तावपासून सवय लागली भांडणात बायकोला पुढे घालायची. जिजा जाग जा रुक्मिणी जा. जिजाकाच्या समोर रुक्मिणी उभा राहिले. जिजे काय झालं? माझा नवरा येडा केलाय, तुझ्या नवऱ्यानं काय ठेवलंय? म्हणजे काय सुद्धा शिवलं नाही. काय झालं? माझं लुगडं सुद्धा ठेवलं नाही. देवाच्या डोळ्यात दहारा लागल्याने सांगितलं, रुक्मिणी देऊन टाक तिला, काय पाहिजे ते देऊन टाक. सगळं धुवून काढलंय. एक भरजरी शालू रुक्मिणी आईसाहेबांनी जिजाकाला देऊन टाकला. तुकोबरायांनी बघितले, देवा कशाला देतोय तो? पण देवाला शेवटी दया आली आणि वंजळभर होण जिजामाऊलीच्या पदरामध्ये पांडुरंग परमात्म्याने टाकले. याचा अर्थ एक आहे, जोपर्यंत सगळं मोकळं होत नाही तोपर्यंत देव आपल्याला देत नाही. आता कीर्तन झाल्यावर घरी जावा. घरात जेवढं जेवढं आहे, कपाटात आहे, घरात आहे, सातबार आहे, तेवढं सगळं मला देऊन टाका. देव प्रसन्न होईल. म्हणून तुकोबरायांनी वारी केली, पांडुरंग परमात्म्याची सेवा केली. आपण त्या पांडुरंगाचं भजन करू आणि 5 मिनिटामध्ये सेवा या ठिकाणी पूर्ण करूया. सर्व पुरुष मंडळी, पै पाहुणे हात वरती करा. महिला मंडळीने करायचे नाहीत, कधीच करायचे नाहीत. ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत त्यांनी हात वर करा. घड्याळ चालते बरं का. चेअरमन साहेब काय काय नाही असं केलंय बघा. हा, सरळ सरळ. इकडं काय काय तुळशीच्या पाठीमाग हळूच बघते ती, महाराजाकडे लागते ती. हार घालाय कोणाला राहू द्या. हात वर हात वर हात वर. जर हात कोणी खाली घेतले तर 1000 रुपयाचा दंड आहे. आपला तालुका इंदापूर, सोलापूर जिल्ह्यात गाव आहे पंढरपूर. बाळूमामांनी समाधी घेतली आदमापूर. जिथं शंकर परमात्मा राहतो ते शिंगणापूर. जिथं दत्त भगवान परमात्मा राहतात ते आहे गाणगापूर. आणि आज दादांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या स्मरणार्थ भक्तीचा आलाय महापूर. विठोबा रखुमाई, आवाज आवाज आवाज. एक तारे,
टाळी 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 टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग ठोबा 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 ओढा पुंडली कवलारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की पावले ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ठोबा ठोबा आजी भजन केलं का? परवा दिवशी दौंडमध्ये कीर्तनाला गेलतो. तिथे एक डोंगरे पाहुण्याच्यात कार्यक्रम होता. तिथे एक आजीबाई बसल्या. आजीबाईला म्हटलं आजीबाई भजन करा, टाळी वाजवा. आम्ही सगळे भजन करतोय, टाळी वाजवतोय, तुम्ही भजन करत नाही, टाळी वाजवत नाही. आजी भजन करा, टाळी वाजवा. त्या आजीबाई हळूच म्हणतात तुमचं तुम्हीच करा, तुम्हाला काय फुकट आणलंय होय. असं वेळ संपलेले. भजन करावं, नामस्मरण करावं, हारासाठी टाळ्या वाजवावं. दाताशिवाय हत्ती शोभत नाही, पाण्याशिवाय विहीर शोभत नाही, पंखाशिवाय पक्षी शोभत नाही, तसं हाराशिवाय महाराज शोभत नाही. अख्ख्या कीर्तनाचा सार हारावर असतो बरं का. काय काय माणसं उगा दोन फुलाचा हार आणतात असं वाटतं घालूच नाही अजिबात. हार मिळाला नाही. अनिल पाहुण्याला विनंती आहे, पाकिट नाही दिले तरी चालेल, एक नंबर हार आहे. द्या पण ताटे पाहुणं असं. आपण आणखी काय करावं? पांडुरंगाची सेवा आणखी काय करावं? उपवास करावे. आज माझा उपवास आहे बरं का. सोमवार आहे. सोमवारचा उपवास करावा, एकादशीचा उपवास करावा. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला होता. कुणी बुडवायला सांगितलं हो? तुकोबरायांचा गाथा डोहात कुणी बुडवायला सांगितला? रामेश्वर भट. बरोबर आहे की. मग सांगा की बुडवला गाथा. आणि लोक नावं ठेवलेले काय महाराज आधी संसार बुडवला ना आता परमार्थ बुडवला. तुकोबरायांनी लोक देवाला दोष देतात, भक्तीला दोष देतात. तुकाराम महाराज म्हणले का गा केविलवाना केलो दिनांचा दिन, काय तुझी हीन शक्ती झालीशी दिसे. लाज येते म्हणा तुझा मनिवेता दास, देवा लाज वाटते तुझा दास म्हणायचं. तुझं अस्तित्व जगाला दाखवून दे. एक तर गाथा नाही तर मरण तरी बसली अनुष्ठानाला. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 दिवस अनुष्ठान केलं. आणि अगोदर 5 दिवस 17 दिवस अनुष्ठान केलं. आपल्याला जमणार नाही बरं का घरात हे. तुकोबरायांची पत्नी जिजाका पळत आली. जिजाका म्हणली महाराज द्या सोडून सगळं, चला घरी. लोक असंच करणार आहेत. तुम्ही न जेवल्यामुळे मला बी जेवता येत नाही अहो. म्हणून पती जेवल्याशिवाय पत्नीनं जेवायचं नसतं. आमची आणि 13 दिवसा माझी साक्षात्कार झाला, निराकार भेटला विठो माझा. 13व्या दिवशी तुकाराम महाराजाला देव भेटले. फक्त विश्वास पाहिजे. व विश्वास असले की सगळं मिळतं. विश्वास नाही म्हणूनच देव मिळत नाही. हा म्हणून देव मिळाला. तुकोबरायांनी 13 दिवस उपवास केले. आपण ही उपवास करावे. चाल म्हणायचे. वास पारणे राखेला दारवटा केला भोगवटा आम्हा लागे. आणि उपवास केले, पारण केलं, देवाच्या चरणाच्या सेवेचा दारवंटा राखला. मग एका परंपरेमध्ये नाही, वंश परंपरेमध्ये राखला. ज्ञानेश्वर वंश परंपरा, वंश परंपरा, दासमी अंकित, दासमी अंकित, दासमी अंकित. वंश परंपरा, वंश परंपरा, वंश परंपरा, दासमी अंकित, दासमी अंकित, दासमी अंकित. वंश परंपरा. तुका मोकले तला जपोना, तुका मोकले तला जपोना, तुका मोकले तला जपोना. उपवासा पारणे, उपवासा पारणे, राखिला दारवंटा, राखिला दारवंटा.
सालीचा रस निघून जातो असा रस रस केला भोगवटा मला स्वरयंत्र मोबाईलचं थोडस वाढव बस न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असो ज्यांचं आयुष्य गेलं कष्टात तो शेतकरी ज्यांचं आयुष्य गेलं मागण्यात तो भिकारी ज्यांचं आयुष्य गेलं देशाची सेवा करण्यात ते पुढारी आणि ज्यांचं आयुष्य गेलं भजनात ते वारकरी गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा वैद्य बाबा गुरुवर्य घुले बाबा गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज आज फक्त आमचे एक गुरुवर्य राहिले 95 वर्षाचं वय भीष्माचार्य शांती ब्रह्म आदरणीय कुरेकर बाबा मी देवाला प्रार्थना करतो माऊलींना प्रार्थना करतो आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा आता आमचं शेवटचं झाड राहिलेलं आहे एक 100 वर्ष त्यांना 100 वर्षापर्यंत आयुष्य मिळावं बाबांना आणि त्यांचा शताब्दी महोत्सव करण्याची संधी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून एक या घरामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व एक प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय दादा एक 2 मिनटं घेतो फक्त बोलू नका माझं अख्खं कीर्तन विसरला तरी चालेल पण शेवटची 5 मिनटं खूप महत्त्वाची असतात कीर्तनातून एक तरी गुण आपल्या प्रपंचाला आपण घेऊन जायचं आहे लोक गुण नेत नाहीत महाराजाच्या चेपल्याच नेते दावा आता मी बी तुटक्याच घालायला लागलोय न्यायचे तर न्या असो वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी आदरणीय भागवत बाजीराव देवकर आदरणीय दादा 85-86 वर्षाचं वय गेंदे थोडंसं आवाज स्पष्टता पाहिजे दादांनी आपलं जीवन या कुटुंबासाठी वेचलेलं आहे एक होतकूर व्यक्ती
एक प्रेमळ व्यक्ती, एक मनमिळाऊ व्यक्ती आजही त्यांच्या चेहऱ्यावर समोर पाहिलं तर प्रसन्नता आहे. लहान लेकरासारखा गोंड चेहरा. अडाणी होते, अशिक्षित होते, प्रेमळ मनमिळाऊ व्यक्तिमत्व. कधीही कोणाचं त्यांनी आयुष्यात मन दुखवलं नाही. घरामध्ये 3 मुलं आहेत, सुना, नातू, नाती, त्यांचा परतवंडाचा हा परिवार, त्यांच्या बहिणींचा परिवार आहे. आजही वाटत असेल आमचे दादा गेले, त्यांचे बंधू असतील, त्यांनाही वाटत असेल आमचे बंधू गेले. माणसाला घरात भाव पाहिजे बरं का, भाव पाहिजे. मलाही वाटतं घरचं बघायला कोणीतरी पाहिजे. भावाने भावाला जीवनामध्ये सांभाळलं पाहिजे. पैसा मिळेल, धन मिळेल, शेती मिळेल, तुम्हाला सगळं मिळेल, पण रक्ताचं नातं आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही, कधीही मिळणार नाही. कितीही वैर असू द्या, पण जीवनामध्ये भावाला कधीही विसरायचं नाही. राम प्रभूंनी आपल्या लखनला, आपल्या भरताला, शत्रुघ्नाला कधीच दूर केलं नाही. आज हे कुटुंब, तिघही भाव एकत्र कुटुंब मला आज या ठिकाणी दिसतंय. घरी एकच आहे इथं. या वडिलांची विचारधारणा त्यांनी पुढे नेण्याचं काम या कुटुंबाने केलेलं आहे. जरी आज सगळे शिक्षक असले, जरी कॉन्ट्रॅक्टर असले, टाटा मोटर्समध्ये काम करत असले. कोणत्या ब्लॉकला होता तुम्ही? ब्लॉक डी ब्लॉकला. मी जे ब्लॉकला पेंट शॉपला काम केले 6 वर्ष तिथं. असं टाटा मोटर्स खूप चांगली कंपनी आहे. मी रतन टाटांना पाहिलेलं आहे. एक चांगलं कुटुंब, आदर्श कुटुंब, असं आदर्श घेण्यासारखं कुटुंब. आज घरामध्ये सोन्याचा धूर निघतोय, पण सगळ्यांचे विचार एक आहेत. याचं एकच काम, एकच कार्य म्हणजे खांब कोण आहे, मूळ कोण आहे, तर आदरणीय भागवत दादा आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये हे कुटुंब पुढे नेण्याचं काम केलं. अशी वडील अशा आपल्या कुटुंबाला लाभले पाहिजेत. आई घरामध्ये आहेत ना. आज एक व्यक्तिमत्व सतत त्यांनाही आठवण येत असेल. आमचे दादा, आमचे पती गेले. सगळ्यात मोठं दुःख सौभाग्यवतीला कोणतं असतं? पती गेल्यानंतर दुःख असतं. जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं जीवन वाटतं. गाडीला 2 चाकं पाहिजेत, त्याच्याशिवाय प्रपंच चालू शकत नाही. फक्त एक विनंती आहे, आईंनाही दादांची आठवण न होऊ देणं, असं आपण आपल्या घरामध्ये त्यांची थोडी सेवा करावी. ही जुनी माणसं आपल्या घरामध्ये आहेत म्हणून आपण आहेत. आजोबासारखी जुनी माणसं आहेत, यांना आपण जपावं. आजी आजोबा एकदा घरातून निघून गेले की कुठल्या रेंटवर आपल्याला मिळणार आहेत, कुठल्या मॉलवर आपल्याला मिळणार नाहीत. आजीनंच नातवाची दृष्ट काढायची असते. आजोबानेच खांद्यावर नातवाला कीर्तनाला घेऊन जायचं असतं. काय जुनी परंपरा आहे. आजोबाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्यांचा नातू आहे, आणि नातूचा पहिला मित्र जर कोण असेल तर आजोबा आहे. आजीची पहिली मैत्रीण जर कोण असेल तर नात आहे, आणि नातीची पहिली मैत्रीण जर कोण असेल तर तिची आजी आहे. घरामध्ये पूर्वी काय परंपरा होती? 2 भाऊ घरामध्ये एकत्र असले. एक भाऊ जर सर्व्हिसला असला, पुण्या मुंबईला असला, तर शेती करणाऱ्या भावाने खळं झाल्यानंतर पहिलं पोतं धान्याचं नोकरदार भावाला नेऊन टाकायचं. आणि नोकरदार भावाने सुद्धा आपल्या प्रपंचाकडे बघायचं नाही, आपल्या मुलाबाळाकडे बघायचं नाही. त्यांनी भावाचा प्रपंच बघायचा. त्याला विहीर पाडून दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याची शेती चांगली करून दे, त्याच्या मुलींची लग्न करून दे, त्याच्या मुलांचं शिक्षण बघ. पूर्वी माणसाकडे पैसा कमी होता, पण जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये माणसं तरबेज होती. आज महाराजी पैसा एवढा वाढला, आम्ही आमच्या घरातली नाती कुठं हरवून गेलो हेच आम्हाला कळत नाही. बाबांनो, पैसा आज मिळेल, धन आज मिळेल, संपत्ती मिळेल, पण आपल्याला नातं कधीही मिळणार नाही. एक वडील म्हणून एक चांगल्या प्रकारची भूमिका बजावणारे आदरणीय दादा आहेत. आदर्श घेण्यासारखी व्यक्ती आहे. म्हणून असा बाप या कुटुंबाला लाभला. आपल्यालाही आपले असे वडील लाभावेत, म्हणून अशा वडिलांची आपण थोडी का होईना सेवा आपल्या घरामध्ये घडली पाहिजे. वडील फाटके कपडे घालतात, तुटकी चप्पल घालतात, आणि मुलाबाळाला चांगले कपडे घेऊन देतात. मुलाबाळासाठी शूज घेऊन देतात. आमच्यावरची काम करण्याची वेळ आली, ही वेळ आमच्या मुलांवर कधीही येऊ नये याच्यासाठी रात्रंदिवस झटत राहणारे घरातले वडील आहेत. मुलाबाळांना शिकण्यासाठी चांगल्या प्रकारच्या शहरामध्ये ठेवतात. बाळांनी पैसे मागितले, बाबा मला 1000 रुपये पाहिजेत, आज मला द्या, वही घ्यायची, पेन घ्यायची. वडील आयुष्यभर मुलासाठी झटत राहतात, मुलीसाठी झटत राहतात, प्रपंचासाठी झटत राहतात. वडिलाला दुःख कधीही आयुष्यामध्ये व्यक्त करता येत नाही, पण सतत मुलाबाळांची आठवणी उशाला घेऊन झोपतात. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, माझ्या मुलांनी नाव कमवलं पाहिजे.
एवढंच फक्त आई वडिलांच्या डोक्यामध्ये विचारामध्ये राहतं. म्हणून आपल्या घरामध्ये ज्यांना ज्यांना आई आहे, ज्यांना ज्यांना घरामध्ये वडील आहेत, त्यांची थोडी सेवा घरामध्ये करावी. कोपऱ्यात आई बसलेली असते, वडील बसलेले असतात. कधीतरी म्हाताऱ्या आईच्या जवळ जावा, कधीतरी म्हाताऱ्या वडिलाच्या जवळ जावा आणि जवळ गेल्यानंतर फक्त म्हणा, बाबा तुम्हाला काय पाहिजे हो, तुम्हाला जेवायचंय का हो. फक्त मुलांनी मुलीनं सुनांनी आम्हाला विचारावं, एवढंच त्यांची अपेक्षा असते. नको दादा माझं पोट भरलंय. आठवड्यातून एक दिवस आपण रविवारच्या दिवशी त्यांना दवाखान्यामध्ये न्यावं. आई अगं चल की दवाखान्यात येते का, एवढं फक्त म्हणावं. नको बाबा, अरे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर लोक ॲडमिट करून घेतात. तुझ्या पोरीचं लग्न जवळ आलंय, तुझ्या मुलांचं शिक्षण आहे, नको मला दवाखान्यात. एकदा दवाखान्यात गेलं की लाखभर रुपये दवाखान्यात जातील, खर्च होते. तुझी शेती आहे, आता तुझा सगळा प्रपंच आहे. फक्त एक कर, इंदापूरला गेला तर एखादी टॅबलेट गोळी तेवढी मला घेऊन या, मला काही नको. कितीही आजारी आई असू द्या, कितीही आजारी वडील असू द्या, पण स्वतःचा आजार लपवणारे, मुलांच्या पैसा न उधळणारे घरातले आपल्या जीवनामध्ये आई वडील आहेत. ओरामंदी माया त्यांच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जे जो संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसो जरे कणावा कला. गडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. अनिल पाहुणं, आज तुम्हाला भरपूर आहे, सगळं मिळेल, पण आबासारखी व्यक्ती आपल्याला पुन्हा कधीही मिळणार नाही. आज एवढं मोठं श्राद्ध कर्म तुम्ही तुमच्या घरामध्ये केलं. फक्त गेले ते व्यक्ती राहिल्या त्या. हा, ते एक मन आहे, सगळे माणसं निघून जातात आणि शेवट फक्त आठवणी शिल्लक घरामध्ये राहतात. आता फक्त एकच आठवण, दादा कुठं बसत असतील, कुठं झोपत असतील, कुठं राहत असतील, कुठं जेवत असतील. त्यांना शेती करायला फार आवडत होतं. शेतीचा व्यवसाय करत करत त्यांनी आपलं उभं जीवन पै पाहुण्यांना भेटत, मुलाबाळांना भेटत, नातवांना आपल्या काहीतरी आवडीनिवडी खऱ्या अर्थाने प्रेम दिलं असेल. बाळांनो कमी करणार नाही, काय पाहिजे ते मग मी द्यायला तयार आहे. कुठंतरी गेल्यानंतर प्रेम दिलं असेल, एकमेकाला जावायला येवायला पै पाहुण्यांना. या प्रेमाचा आढावा म्हणून एवढं मोठं कार्यक्रम या परिवारानं केला. त्यांच्या सुना आहेत, लेकीप्रमाणे त्यांचा घरामध्ये सांभाळ केला. असं एक व्यक्तिमत्व एक आज निघून गेलं. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये असंच त्यांची आठवण सतत सतत घरामध्ये राहावी, सतत त्यांचं स्मरण राहावं म्हणून एवढं मोठं श्राद्ध कर्म या परिवारानं केलं, एवढं मोठं पुण्यस्मरण या परिवारानं केलं. या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि झालेली सेवा आज दादांच्या चरणी समर्पित करतो. तिन्ही मुलं सर असतील, साहेब असतील, अनिल भाऊ असतील, त्यांच्या चरणी समर्पित करतो. त्यांच्या मुली नातू असतील, पै पाहुण्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व टाळकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. 12:30 वाजले, थोडा उशीर झाला, तुमची माफी मागतो. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. तुकोबरायांचं भजन करू आणि सेवा या ठिकाणी पूर्ण करूया. तुकाराम 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 तुकाराम